आधार पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आधार कार्डवर जो काही डेटा, जे काही नाव, जे काही स्पेलिंग, जे काही जन्मतारीख जशीच्या तशी पॅन कार्डवर असेल, दोन्ही ठिकाणीचा डेटा म्हणजे आधार आणि पॅन या दोन्ही ठिकाणचा डेटा जर मॅच असेल तरच तुमचं ते आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केलं जाणार आहे, लिंक होणार आहे 1000 रुपये भरल्यानंतर. मग आता आर्मीवाल्यांचं पॅन कार्ड बघितलं किंवा डिपार्टमेंटवाल्यांचं जर पॅन कार्ड तुम्ही बघितलं तर ते पॅन कार्डचा सिक्वेन्स उलटा असतो. उलटा म्हणजे कसा, आधी आडनाव असतं, मग नाव असतं आणि मग मिडल नाव असतं. पण आपल्यासारख्या लोकांचं जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड बघितलं तर त्यावरती नाव आधी असतं, मग मिडल नाव असतं आणि मग सरनेम असतं. मग हा जो काही सिक्वेन्स आहे हा सेम असला पाहिजे, मॅच असणं गरजेचं आहे, तरच ते पॅन आधार जे आहे ते लिंक होणार आहे. मग आता प्रोसेस काय आहे, तर या ठिकाणी इन्कम टॅक्स या साईटवर आपल्याला यायचं आहे. जर तुमच्याकडे 2 स्टेप आहेत हे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी, या पोर्टलला आल्यानंतर थोडंसं खाली इथे स्क्रोल करायचं. मग इथे आपल्याला डाव्या साईडला बघा 2 ऑप्शन बघायला मिळतात. एखाद्या व्यक्तीचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे देखील आपण इथून चेक करू शकतो. लिंक असेल तर काही इथे लिंक करण्याची गरज नाहीये, पण लिंक नसेल तर या ठिकाणी लिंक करून घ्या असा एक आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेला राहतो. मग सगळ्यात अगोदर जो कोणी कस्टमर आपल्याकडे येतोय किंवा आपलं स्वतःच जर चेक करायचं असेल पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे का नाहीये, तर पहिल्या दिवशीची जी काही स्टेप आहे ती आहे लिंक आधार स्टेटस. यावरती जायचं, स्टेटस चेक करायचा. जर लिंक नसेल तर लिंक करण्यासाठी 1000 रुपयाचं पेमेंट करायचं. कसं करायचं पुढे दाखवतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर हे आधार कार्ड पॅन कार्डचं जे काय पेमेंट आपण केले ते हे एखाद्या व्यक्तीचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे देखील आपण इथून चेक करू शकतो. लिंक असेल तर काही इथे लिंक करण्याची गरज नाहीये, पण लिंक नसेल तर या ठिकाणी लिंक करून घ्या असा एक आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेला राहतो. मग सगळ्यात अगोदर जो कोणी कस्टमर आपल्याकडे येतोय किंवा आपलं स्वतःच जर चेक करायचं असेल पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे का नाहीये, तर पहिल्या दिवशीची जी काही स्टेप आहे ती आहे लिंक आधार स्टेटस. यावरती जायचं, स्टेटस चेक करायचा. जर लिंक नसेल तर लिंक करण्यासाठी 1000 रुपयाचं पेमेंट करायचं. कसं करायचं पुढे दाखवतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर हे आधार कार्ड पॅन कार्डचं जे काय पेमेंट आपण केले ते हे या सिस्टीमला रिफ्लेक्ट झाले की नाही झालं ते चेक करायचं आहे. रिफ्लेक्ट झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला आधार आणि पॅनच्या डिटेल टाकून OTP घ्यायचा असतो आणि त्यानंतर ते जे काही पॅन कार्ड आधार कार्ड आहे 48 तास ते 1 आठवड्यामध्ये ऑटोमॅटिकली लिंक होऊन जातं. तर पहिल्या दिवशी स्टेटस जो आहे तो चेक करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो स्टेटस जो तुम्ही पेमेंट केल्यानंतरचा आहे तो रिफ्लेक्ट झाला असेल तर मग ते 48 तास ते 1 आठवड्यामध्ये हे जे काय पॅन कार्ड आहे ते आधार कार्डला लिंक होत असतं. मग आता प्रोसेस बघूयात. तर या ठिकाणी लिंक आधार स्टेटस यावरती जायचं आहे आणि मग त्या कस्टमरचा किंवा आपल्या स्वतःचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकून या ठिकाणी डिटेल जे आहेत त्या चेक करून घ्यायच्या की आधारला पॅन लिंक आहे का नाही. मग इथे पॅन नंबर आपल्याला टाकावा लागेल या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये आधार नंबर टाकावा लागतो. मग आता या ठिकाणी बघा पॅन म्हणून लिहिलंय तर याच्यामध्ये पॅन नंबर टाकायचा आपला किंवा कस्टमरचा. तुमचं स्वतःचं चेक करत असाल इथे तर तुमच्या पॅन डिटेल टाका. आधार नंबर तुमचा स्वतःचा टाका या ठिकाणी. हे अशा प्रकारे डिटेल ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत व्यवस्थित ज्या काय असतील त्या. आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटस पहिल्या दिवशीची स्टेप.
आधी चेक करून घ्यायचं स्टेटस लिंक आहे का नाही. मग इथे दाखवेल तुम्हाला जर पॅन आधार कार्ड ऑलरेडी लिंक असेल तर असा मेसेज तुम्हाला इथे या ठिकाणी येणार आहे की पॅन आणि आधार ऑलरेडी लिंक आहे असं इथे मेसेज येईल. पण जर समजा या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नसेल तर मग ते कशा प्रकारे इथे मेसेज दिसतो, तर या ठिकाणी हा अशा प्रकारे मेसेज दिसतो की पॅन आधार नॉट लिंक विथ आधार असा या ठिकाणी मेसेज आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी पॅन नंबर टाकला आणि वरती इथे आधार नंबर जिथे विचारला त्या ठिकाणी आधार नंबर आणि पॅन नंबर जिथे विचारला त्या ठिकाणी पॅन नंबर टाकला. व्ह्यू लिंक स्टेटसवर क्लिक केलं. बघा आधी काय दाखवलं मग अशी पॅन लिंक म्हणून दाखवलं एका कस्टमरचं आणि आता या ठिकाणी काय दाखवतंय दुसऱ्या कस्टमरचं पॅन नॉट लिंक विथ आधार. प्लीज क्लिक ऑन लिंक आधार टू लिंक युअर आधार विथ पॅन. मग असा ऑप्शन इथे दिसतो. जर आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नसेल तर इथे मध्ये सेंटरला ते आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा म्हणून इथं लिंक आधार नावाचं एक बटन दिलंय बघा. मग या लिंक आधारवर क्लिक करायचं असतं आणि मग त्या व्यक्तीच्या ज्या काही डिटेल आहेत परत एकदा पॅन नंबर आधार नंबर असा 2 वेळा टाकावा लागतो. त्यानंतर पुढे असेसमेंट इयर म्हणजे चालू वर्ष जे काय आहे ते तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर पेमेंट तुम्ही कशासाठी करताय ते या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. मग 1,000 रुपयाचं जे काही पेमेंट आहे ते आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. मग या ठिकाणी बघा पेमेंट डिटेल नॉट फाउंड असं आलं. आपण लिंक आधारवर क्लिक केलं. मग आता पेमेंट करण्यासाठी कंटिन्यू टू पे थ्रू ई पे टॅक्स या बटनावर क्लिक करायचं. अगेन इथं परत एकदा पॅन नंबर टाकून कन्फर्म करावा लागणार आहे आणि त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर टाकून पुढे जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस केली. पेमेंट केलं 1,000 रुपयाचं की दुसऱ्या दिवशी परत याच पोर्टलला यायचं आणि दुसरा जो ऑप्शन आहे दुसरी जी स्टेप आहे लिंक आधार यावरती जाऊन मग तो स्टेटस चेक करायचा असतो की त्या व्यक्तीचं पेमेंट रिफ्लेक्ट झाले की नाही झालं त्या डिटेल इथं चेक करायच्या असतात. मग या ठिकाणी पॅन नंबर 2 वेळा टाकायचा, मोबाईल नंबर कस्टमरचा टाकायचा आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. या ठिकाणी OTP जाईल त्या व्यक्तीला पहिल्या दिवशीची प्रोसेस पॅन आधार लिंक क्लिक करायचं. या ठिकाणी OTP जाईल त्या व्यक्तीला पहिल्या दिवशीची प्रोसेस पॅन आधार लिंक करताना या ठिकाणी पहिल्यांदा हा असा OTP जाणार आहे डिटेल टाकल्यानंतर. सेकंड दिवशी देखील तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस प्रोसेस कराल त्या ठिकाणी देखील त्या कस्टमरला परत एकदा OTP जातो. असे 2 OTP लागतात. 2 दिवसाची ही प्रोसेस आहे. इथे OTP घ्यायचा, कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं, त्या व्यक्तीच्या डिटेल इथे येतील, परत एकदा कंटिन्यू म्हणायचं. मग आता इथे तुम्हाला ते असेसमेंट इयर किंवा ज्या काही गोष्टी आहेत तिथे विचारतं. इथे पेमेंट आपण कशाचं करतोय कोणाला करतोय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला करतोय म्हणून इथे पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा इन्कम टॅक्स. यावरती प्रोसीड वर क्लिक करायचं. असेसमेंट इयर जे चालू वर्ष आहे 25-26 ते या ठिकाणी घ्यायचं. टाईप ऑफ द पेमेंट मग याचा स्क्रीनशॉट घ्या. टाईप ऑफ द पेमेंट मध्ये अदर रिसीट 500 कारण पाठीमागे आधी 500 रुपये फी होती आता ती 1,000 रुपये केलेली आहे. 25-26 असेसमेंट इयर घेतलं आणि टाईप ऑफ पेमेंट मध्ये अदर रिसीट 500 आणि पेमेंट का करताय सब टाईप ऑफ पेमेंट. याच्यामध्ये आपण काय करतोय फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार. आधार पॅन कार्डला लिंक करण्यासाठी डिले झाला त्यामुळे इथे आपण फी जी पेड करतोय या पहिल्या ऑप्शनची पे करतोय म्हणून त्यावरती क्लिक करायचं. कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. इथे मग तुम्हाला 1,000 रुपयेचं दाखवेल पेमेंट करण्यासाठी. बघा इथे 1,000 रुपये लिहिले का, हे 1,000 रुपये इथे लिहिलेलं आहे. परत एकदा इथे कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं. आता पेमेंट करण्यासाठी इथे ऑप्शन आले. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, फोन पे, गुगल पे, RTGS, NFT, IMPS असे सगळे ऑप्शन या ठिकाणी आले. सगळ्यात सोपी प्रोसेस या ठिकाणी पेमेंट गेटवे
या ऑप्शनवर क्लिक करायचं. चौथा जो ऑप्शन आहे 5 नंबरचा, यावर पेमेंट गेटवेवर क्लिक करायचं आणि मग तुमची जी काही बँक आहे, कुठलीही बँक असो, ती इथे सिलेक्ट करा. जरी तुमची इथे कुठली बँक नसेल समजा यापैकी, तर सरळ कोटक महिंद्रा हे सिलेक्ट करा. कोटक महिंद्रा सिलेक्ट केलं, कंटिन्यू बटनावर क्लिक करा आणि परत एकदा इथं 1000 रुपये भरा म्हणून असा एक ब्रेकअप तुम्हाला दाखवला जाईल. पे नाववरती क्लिक करा आणि टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत त्या ऍक्सेप्ट करायच्या, सगळ्या ज्या काय असतील त्या आय ॲग्री, सबमिट टू बँक. मग या ठिकाणी तुमची जी काय बँक आहे इथे आय हॅव अंडरस्टूड टर्म्स अँड कंडिशन आणि ही प्रोसेस स्किप दिस स्टेप असं म्हणायचं आणि मग या ठिकाणी फोन पे, गुगल पे, डेबिट कार्ड या मार्फत इथे 1000 रुपयेचं पेमेंट जे आहे पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट केलं की याची रिसिट इमिजिएट तुम्हाला इथे डाउनलोड साठी उपलब्ध होते.